बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. त्या रात्री मला झोप कशी ती लागलीच नाही. मधून मधून डुलकी लागत होती. माझा मीच दचकून जागा होत होतो. हातापायांच्या हालचाली थांबत होत्या, पण मस्तकातील चक्र फिरतेच राहत होते. माझे वागणे बरोबर झाले होते की ते पूर्णतया चुकले होते हे माझे मलाच उमगत नव्हते. नाही म्हटले तरी त्या कामाचे 15-20 सहस्र रुपये मिळाले असते. एवढी मोठी रक्कम मी हरवून बसलो होतो. नसत्या अभिमानाच्या आहारी गेल्याने माझी मी हानी करून घेतली होती. त्या दाक्षिणात्य निर्मात्याला त्याच्या चित्रपटासाठी चालणारी गोष्ट हवी होती. त्या चालणाऱ्या गोष्टीची चक्रे त्याने सिद्ध ठेवलेली होती. रथाचा सांगाडा तेवढा मी जोडून द्यायचा होता. माझा सांगाडा त्याला मान्य होता, पण तो सांगाडा त्या जुनाट चाकांशी जोडून देण्याची माझी सिद्धता नव्हती. ती चाके वेगळ्या पद्धतीची होती. माझा सांगाडा वेगळ्या जातीचा होता. माझ्या सांगाड्याला साजेशी चक्रे मीच निर्माण करून देईन हा माझा हट्ट होता. गोष्ट चालायची असेल तर तिला तीच चक्र लावली पाहिजेत असा त्याचा ठाम निश्चय होता. प्रथम मऊपणाने चाललेली त्याची माझी बोलाचाली शेवटी अगदी वातड झाली. कधी त्याच्या बाजूने ताण बसला तर कधी माझ्या बाजूने ओढ घेतली. बोलणे फार ताणले गेले आणि शेवटी तुटले. तो बापडा आला तसा निघून गेला. माझ्या मनाचे उजू तवाजू एकसारखे होत राहिले. एक गोष्ट व्यवसाय म्हणून पत्करल्यावर तिची देवाणघेवाण आत्मलाभावर दृष्टी ठेवून केली पाहिजे असे एका मनी मला वाटत होते. आणि एका मनी विचार येत होते की धनलाभासाठी काय काय म्हणून सोडायचे. विसंगत दिसणाऱ्या वस्तूंची एकसंगता मुकाट्याने का मान्य करायची. तेल व पाणी अगदी एकरूप झाले असल्याचा निर्वाळा कशासाठी द्यायचा. किंमत येते आहे म्हणून काय काय विकायचे. अनेकदा विचार करूनही त्या निर्मात्याचे म्हणणे मला पटले नव्हते. माझ्यातल्या लेखकाची सरशी झाली होती. प्रापंचिक असा मी हरला होता. त्या दोघांची बाचाबाची माझ्या अंतर्मनात अखंड होत राहिली. पापणीला पापणी पुन्हा पुन्हा लागली, पण झोप काही उपजली नाही. उपजली तरी राहिली नाही. आलोचन जागरण घडलं. चिडलेल्या थकव्याने पापण्यांचे पडदे दूर सारले. कोळा उजेड डोळ्यावर शिंपडला गेला. सकाळ झाली असल्याचे जाणवले. मी नेटाने उठलो. चूळ भरून येऊन बाहेरच्या व्हरांड्यात आलो. सकाळ कशी प्रसन्न वाटली. निसर्गाच्या राज्यात कसलीच तडजोड नव्हती. शरदातील प्रभात शरदातल्या प्रभातीसारखीच होती. धुक्याचा पडदा हळूहळू हटत होता. सोनमुखी सकाळ प्रकाशाचे संगीत आळवीत होती. तिचा स्वर अचूक लागला होता. प्रसन्नपणाने बहरलेल्या वेलीवर विविध रंगी फुले आंदोळत होती. त्यांचा सुगंध सभोवार दरवळत होता. प्रकाशाच्या स्वरलहरीवर एखादे पाखरू चमकत होते. जणू तेवढाच प्रकाशस्वर वर चढून उतरत होता. त्या सुंदर वातावरणाच्या दर्शनाने माझ्या डोळ्यात साचलेला कडवट ताठरपणा शितळला. माझ्या नेहमीच्या खुर्चीत बसून मी समोर पाहू लागलो. समोर दिसणाऱ्या साऱ्याच दृश्याला एक मुलायम एकसंगता होती. काही सौंदर्याकृती स्थिर होत्या तर काही हलत होत्या. हलत्यांच्या हलण्याने स्थिराचा गोडवा वाढत होता आणि स्थिरांच्या थिराव्याने हलत्यांच्या हालचालीचे सौंदर्य खुलत होते. दिसणाऱ्या रंगांना असीम विविधता होती, पण त्या विविधतेलाही संगती होती. सारे काही असावे तसेच होते आणि जिथे असावे तिथेच होते. सुखावत असल्या डोळ्याने ते दृश्य कुरवाळीत मी बसून राहिलो. फक्त डोळे उघडे राहिले. उरलेले शरीर जणू आळसावले, गाढ झोपी गेले. केव्हा तरी कोणीतरी येऊन कान जागे केले. कानापाठोपाठ शरीरही जागे झाले.
चहाच्या उंच पत्तीचा वास जाणवला. एक घुटका गरम चहाचा, एक घुटका चवदार धुराचा, असे करीत मी किती वेळ बसलो होतो कोण जाणे. आणि डोळे शारद शोभास पाहत राहिले होते. कुणीतरी समोरचं फाटक उघडलं. सौंदर्याच्या थांग जलाशयात कसला तरी वेडावाकडा ठिपका कोलमडला. दृश्याची लय भंगली. डोळे चुरचुरल्यासारखे झाले. एक 15-16 वर्षांची मुलगी फाटकातून आत आली. तिच्याबरोबर एक छोटासा मुलगा होता. कदाचित ती दोघे आत घरात कोणाकडे तरी आले असतील. मी खरोखरीच कुणाला भेटण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ती मुलगी आणि तो मुलगा थेट माझ्याकडे झाल्यासारखी जवळजवळ येऊ लागली. मी मनोमन गड्यावर संतापलो. त्याला लाख वेळा सांगितलं होतं की मी समोर असलो तरी येणाऱ्या माणसाला फाटकातच थांबवीत जा. नाव गाव व काम विचारून घेत जा. तो कुठे कडमडला होता कोण जाणे. ती मुलगी हळूहळू पायऱ्या चढून वर आली. अंगाने ती काळी सावळीच होती. तिची उंची जरा अधिक वाटली, पण डोळे छान होते. मुद्रा मात्र फिकटलेली होती. अंगावरचे पातळ तर जुनाटच दिसले. त्याचा रंगही साजरा नव्हता. फिक्या पोपटी रंगावर वेड्यासारख्या काळ्या रेघा रेखलेल्या होत्या. तिच्या गळ्याचे हाड तिच्या डोळ्याइतकंच ठळकपणे डोळ्यात भरल्यासारखं वाटत होतं. बरोबरच्या मुलाचा हात धरून ती पायरी चढली. वर अगदी माझ्या समोर आली. मला ते तिचं येणं आवडलं नाही. थोड्या कठोरपणानेच मी विचारलं, कोण हवंय? ती मुलगी उभ्या उभ्याच रडू लागली. हुंदके देऊ लागली. तो मुलगाही रडवेला झाला. मला काही बोधच होईना. त्रागा करणेही साधेना. ती मुलगी चांगली मोठ्यानेच रडू लागली. न जाणो रस्त्यावरची माणसं आत यायची. मी उठलो आणि आवाजात हळुवारपणा आणि तिला म्हटलं, कोण तू बाई? अशी रडतेस का? बैस तर खाली. ती काही केल्या बसेना. सारखी आपली रडतच राहिली. मला मोठे चमत्कारिक झाले. तिला एक जाग म्हणावं की आहो जाओ तेही मला उमगेना. बसा तर खाली. काय ते सांगा तरी. नुसतं रडल्यानं कसं कळणार? काकुलतीच्या स्वरात मी अर्जवून बोललो. तेव्हा ती समोरच्या कोचात बसली. तिचे नाक अजून वाजतच होते. गाल ओले चिंब झाले होते. एक चुटुकला रुमाल काढून तिने ती ओल कोरडी करण्याचा प्रयत्न केला. तिचे ऊर धपापत होते. तिच्या वयाच्या मानाने तिच्या वक्षस्थलांची वाढ जरा अधिकच झाली असल्याचे मला उगीच जाणवले. कारण नसताना हे वेगळेपण मनाला शिवून गेले. तिचा हुंदका आकसत आकसत गेला. तिने एक लांब सुस्कारा टाकला. मग मीही समोरच्या कोचात बसलो. माझ्याकडे न बघता रडवेल्या आवाजात ती बोलू लागली, माझं नाव सरला जोशी. हा माझा धाकटा भाऊ दिलीप. आम्ही कल्याणला असतो. कल्याण शहरात आमच्या ओळखी पाळखीचे कोणीच राहत नव्हते. तरीही मी विचारले, माझ्या बायकोकडे आलात का? तिने नकारार्थी मान डोलावली. कष्टाने बोलावे तशी ती बोलली, आपल्या घरात माझी कुणाशीच ओळख नाही. आपल्यालाही मी पहिल्यांदाच पाहते आहे. पुढे ती काय बोलते ते ऐकून घेण्याचा भाग होते, पण ती गप्पच झाली. काही बोलेच ना. बांगडी नसल्या हातांशी बांगडी फिरवल्याचा चाळा करीत आपल्याच पावलांकडे पाहत ती स्वस्थ बसून राहिली. मला विचारणेच भाग पडले, कल्याणला काय करता तुम्ही? राहतो. मोठे हास्यास्पदच उत्तर दिलं तिने. माझे सहजच लक्ष गेले. तिच्या गळ्यात काळी पोत नव्हती. हातासारखाच गळाही मोकळा होता. ती काय हेतूने आली असावी त्याचा बोध काही केल्या होईना मला. वडील काय करतात कल्याणला? काही विचारायचे म्हणून मी विचारले. तशी ती पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली.
अनोळखी तरुणीच्या पाठीवरून हात फिरवण्याइतका प्रौढपणा असूनही मी तसे केले नाही. मोठ्या अवघड अवस्थेत सापडून तिच्याकडे पाहत गप्प बसून राहिलो. आवेग ओसरल्यावर तीच सांगू लागली, आमचे वडील नुकतेच वारले. आत्महत्या केली त्यांनी. आत्महत्या का? गरिबी. घरात आई आहे, ती सदा आजारी असते. अस्थमा आहे तिला. मी आणि हा भाऊ, दुसरं कुणी नाही. ती परत रडू लागली. स्पुंदून स्पुंदून रडू लागली. इथं आलात कधी? काल रात्री. थांबलात कुठं? मोरारजी धर्मशाळेत. तिची बापडीची अवस्था खरोखरच केविलवाणी होती. बाप मेलेला, आई आजारी, घरात दारिद्र्य, पाठीशी एक भावंड. मी आतल्या आत कळवळलो. सहानुभूतीचा उमाळा सहजच ओटी उमटला. जेवलात कुठं काल? माझा प्रश्न ऐकताच तिचं काळी जणू पिळवटून गेलं. बसल्या ठाईच ती ताठ झाली. त्या मुलाने तिच्याकडे बघत चमत्कारिक हालचाल केली. मी वळून पत्नीला हाक मारली. त्या मुलीला 10-20 रुपये देण्याविषयी तिला सांगितलं. काय बोलावं ते मात्र सुचेना मला. माझ्या बायकोने दिलेले पैसे तिने निर्विकारपणे घेतले आणि ती पुन्हा तशीच केविलवाणी बसून राहिली. मलाही उठून जाता येईना. खरं सांगायचं तर उठून जाणे जमेच ना. बराच वेळ निघून गेला. मी अशासाठी आले होते. आता तिचा स्वर जरा कोरडा येऊ लागला. मला काहीतरी काम द्या आपल्या ओळखीनं. गेल्याच वर्षी मी SSC पास झाले आहे. ठीक, तुम्ही दुपारी 1च्या सुमाराला स्टुडिओत या, मग पाहू. तिला बरे वाटले असावे. तिच्या इतक्या तरुण मुलीने जितक्या तल्लखपणे उठावे तितक्या तल्लखपणे ती उठली. आपल्या भावाला म्हणाली, चल दिलीप. जाताना तिने मला नमस्कार केला. उगीच हसल्यासारखे केले. पायरी उतरता उतरता ती म्हणाली, दुपारी येते स्टुडिओत. दुपारी स्टुडिओत जायला निघेपर्यंत मी खूप विचार केला, पण त्या मुलीला देता येईल असे काम मला सापडले नाही. पाश्चात्य देशात सेटवर काम करण्यासाठी कंटिन्युइटी गर्ल्स असतात. आपल्याकडे ते काम सहकारी दिग्दर्शकच करतात. तसली एखादी जागा नव्याने निर्माण करून या मुलीला द्यावी असं वाटलं. पण स्टुडिओतील बाकीच्या सहकार्याने ते पटेल न पटेल असाही संभ्रम पडला. निर्णय काही झालाच नाही. एवढ्यात गाडी आली आणि नेहमीसारखा मी स्टुडिओत जाण्यासाठी निघालो. स्टुडिओच्या आवारात गाडी थांबली. मी खाली उतरलो. माझ्या आधीच चालू चित्राची मुख्य नायिका आपल्या गाडीतून आली होती. उतरल्या उतरल्यास ती मोठमोठ्याने तणतणत होती. प्रोग्रॅम देखील समजत नाहीत मला. किती दिवस म्हणते एखादी सेक्रेटरी ठेवावी, सेक्रेटरी ठेवावी, पण मिळतच नाही कोणी. मला वाटले सरला जोशींचे दुर्दिन संपले. तिला काय काम द्यावं या विचाराने मी चिंताग्रस्त झालो होतो. अनायासे तिच्यासाठी जागा वाढून आली. शोधण्याआधी संधीने आपणहून हात पसरले. शोभा, मी हाक मारली. अय्या, तिने उगीच भ्यायल्यासारखे दाखवून जीभ चावली. मला नमस्कार केला. तुला सेक्रेटरी हवी ना? नाही बाई. नाही बाई काय? मी ऐकलं. माझ्याकडे आहे एक मुलगी. SSC झालेली आहे. 15-16 वर्षांची आहे. ती तुमच्याकडे राहील. महिना 60 पाऊंडशे दिलेत तरी ती आनंदानं राहील. बिचारला कुणी नाही, निराधार आहे. शोभाला वाटले मी तिची थट्टा करतो आहे. एका चित्रपटानेच नायिका झालेल्या या बायका ताबडतोबीने श्रीमंतींची सोंगे आचरणात आणतात. आणि या गोष्टीची चीड तिने अनेकदा माझ्या तोंडून ऐकलेली होती. सरलाची स्थिती मी तिला गंभीरपणे समजावून सांगितली. तेव्हा ती मोठ्या निष्ठापूर्वक स्वरात म्हणाली,
तुमची शिफारस असेल तर आजपासूनच येऊ द्या. मी काही कमी पडू देणार नाही तिला. माझ्या डोक्यावरचा भार उतरला. चांगल्या कुळातल्या मुलींनी चित्रपटात जावे असे मला अजूनही वाटत नाही. सरला जोशीला परिस्थितीमुळे या व्यवसायाकडे येणे भाग पडत होते ते टळली. शोभाकडे राहून ती स्वतः आपले शिक्षण करू शकेल. धाकट्या भावाला शिकविल, आईला सांभाळील, सारेच ठीक होईल असा हिशेब मनोमन मांडला. कधी नव्हे ते एका चित्रपट तारकेचे मी मनपूर्वक आभार मानले. वास्तविक दुपारच्या खाण्यानंतर थोडी वामकुक्षी घेण्याची मला सवय आहे. आज मी आडवा झालो नाही. माझ्या खोलीतील टेबलाशी बसूनच राहिलो. सरला जोशीला मी वेळ दिली होती. या नावाची कुणी मुलगी आली तर तिला तडक माझ्याकडे घेऊन ये असे दरवानला सांगून ठेवले होते. ठरल्याप्रमाणे सरला आली. ती आत आली तेव्हा कसला तरी सुगंध भपकन दरवळला. तिचे कपडेही पालटलेले दिसले. तिच्या अंगावरचे पातळ तेच असावे, पण सकाळपेक्षा आता ते अधिक नेटके वाटले. तिने केसही व्यवस्थित बांधले होते. तोंडाला पावडर लावली होती. डोळ्यांतही काही सुरमा काजळ घातले होते की काय न जाणे. यावेळी तिने भावालाही बरोबर आणले नव्हते. त्याला त्या धर्मशाळेत एकटा कसा काय ठेवला होता कुणास ठाऊक. मी तिला काहीच विचारले नाही. नुसते म्हणालो, बैस. माझ्या समोरच्याच खुर्चीवरती बसली. बसताना 3 ठिकाणी मुरडली. मला वाटते थोडी हसली देखील. तिला कोणते काम मिळणे शक्य आहे ते मी तिला सविस्तरपणे सांगितले. तिला काहीच आनंद झाला नाही. ती परत रडवेली दिसू लागली. का ग, ही नोकरी बरी नाही का वाटत तुला? मी विचारलं. नाही, तिने धीटपणे उत्तर दिलं. मला ते आवडलं नाही. का? मला सिनेमातच काम पाहिजे, ती धारिष्ट्यानं बोलली. मग आधी शोभाकडे राहा. चित्रपटाशी संबंध राहीलच. हळूहळू मिळेल प्रवेश. तसं नको. मग शोभासारखं एकदमच मोठं काम मिळावं. ती आमच्याच गावची, आमच्याच हायस्कुलात होती. तिच्या घरची पण अशीच गरिबी. माझं डोकं एकदम भडकलं. संताप अगदी अनावर झाला. या खतरूड पोरीला एकदम नायिका होण्याचीच महत्वाकांक्षा आहे हे मला आधी कळते तर मी तिला दारात देखील उभी केली नसती. पोटी उसळलेला संताप माझ्या ओठी आल्या वाचून राहिला नाही. मी एकदम खेकसल्यासारख्याच आवाजात ओरडलो, तर मग मी तुझ्यासाठी काही करू शकणार नाही. ती उठली, मक्कपणे उभी राहिली. खाली बघत उभीच राहिली. रत्ती मात्र हल्ली नाही. तू जाऊ शकतेस, मी संतापूनच सांगितलं. तरीही ती हले ना. आता का थांबलीस? मी 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 काय मी रस्त्यावरच्या कुणाही पुरला उचलून तिला नायिका करायला मी काय कोणी ब्रह्मदेव आहे? हं? माझ्याच घराचा पत्ता कोणी सांगितला तुला? शोभाला आपणच. हो, पण तिचं काम पाहिलं होतं मी एका नाटकात. मला ते आवडलं होतं. मग मी तिच्यापेक्षा. तू चालती हो बघू इथून. माझं डोकं खाऊ नकोस. मी कडाडलो. ती मुळीच जाईना. पुन्हा जशी तशीच उभी राहिली. आता काय आणखी? तुम्ही काम देण्याचं वचन दिलं म्हणून मी खोली घेतली हॉटेलात. माझ्या संतापाला सीमा राहिल्या नाहीत. त्या पोरीच्या 2 कानशिलात भडकावण्याऐवजी मी गड्याच्या नावाने ओरडलो. बसाप्पा, बसाप्पा, या बाईला हाकलून दे बघू स्टुडिओच्या बाहेर. बसाप्पा धावतच आत आला. मग ती गेली. आपणहूनच निघून गेली. तिने सांगितलेली तिची ग्रहस्थिती खरी होती की खोटी तेही मला मग कळेन असे झाले. तिच्या संबंधीचा ओलावा मी मनातून काढून टाकला. पुन्हा विचार करायचा नाही असं ठरवून तो विषय दूर फेकून दिला. 5-1 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला.
चित्रव्यवसायात इकडची पारडी तिकडे झाली. कारण काय झाले कोण जाणे. मला कामे मिळेनाशी झाली. राहणीमान वाढून बसलेलं ते काही केल्या खाली उतरवता येईना. अल्पायासाने लाभणारा पैसा आणि अकारण फुगवटा घेणारी नामप्रसिद्धी जणू माझ्यापासून दूर गेली. कथा, कादंबऱ्या, नाटके या वाङ्मय प्रकाराकडे वळण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला. सटावलेली लेखणी त्या चाऱ्याला तोंड देखील लावीना. बघता बघता मी जुना होऊन गेलो की चालणाऱ्या गोष्टी न लिहिण्याने निर्मात्यांच्या मनी माझ्याविषयी दुरावा उत्पन्न झाला. काय झाले कुणास ठाऊक. माझ्या घराची देखील कळा गेली. भिंती म्हाताऱ्या दिसू लागल्या. कोचा खुर्च्यांची रया गेली. माणसे काळवंडली. मानी मन अजूनही कुणाकडे कामासाठी याचना करण्याची सुबुद्धी जवळ करीना. एका सकाळी फोन खणानला. त्या फोनचे बिलही बरेच दिवस साचले होते. दिले गेले नव्हतेच. हॅलो मी म्हणालो. हॅलो दुसऱ्या टोकाने जवाब आला. आवाज अनोळखी होता. कुणा देणेकऱ्याचा नव्हता. व्यासजी है? त्या आवाजाने विचारले. बोल रहा हूं. आप? मैं उत्तमचंद. उत्तमचंद हे नाव मी ऐकले होते, पण ती व्यक्ती ओळखीची नव्हती. बोलिये मी म्हणालो. जरा मिलना चाहता हूं आपसे. एक मराठी पिक्चर निकालने का सोच रहा हूं. कोई कहानी हो तो. जरूर साहब. तो यूं कीजिए. फरमाइए. मैं गाड़ी भेज देता हूं. आप यही आ जाइए थोड़ी देर के लिए. जी हाँ जी हाँ बहुत अच्छा. मी रिसिव्हर खाली ठेवला. कितीतरी दिवसांनी सुवर्ण संधी आली होती. मला मनातून आनंद झाला. अशा एखाद्या कामाची मला आवश्यकताच होती. ठरल्याप्रमाणे गाडी आली. नवी कोरी अद्ययावत बांधणीची. मी गाडीत बसलो. गतवैभव परत जवळ येत असल्याचा आनंद माझ्या मनात उमलू लागला. 5-7 मिनिटातच गाडी पुष्पवाटिका नावाच्या बंडजवळच्या एका विशाल बंगल्याच्या आवारात पोचली. बंगल्याचा थाट आणि बागेची निगराणी पाहताच मी खुणगाठ बांधली. ग्राहक मोठ्यातले आहे. गाडी पोर्चमध्ये थांबली. मी उतरलो. उत्तमचंदने स्वतःच पुढे येऊन माझे स्वागत केले. माणूस 50च्या आसपासचा असावा. त्याचे केस काळे होते, पण तो रंग कल्पाचा आहे, नैसर्गिक नाही हे बघताच जाणवत होते. बाहेरच्या वरांड्यातच आम्ही बसलो. ती बैठकी त्याच्या उदंड ऐश्वर्याची साक्ष देत होती. कोचाच्या खोळी निळ्या मखमलीच्या होत्या. पायतळी भारी भारी काश्मीरी गालीचे अंतरलेले होते. चहा पाणी झाल्यावर उत्तमचंद म्हणाला. सुनाइये कुछ जम्स. मी बैठक जमवली. सिगरेट पेटवली. आवाजात योग्य चढ उतार करीत त्याला 10-5 कल्पना परिणामकारक सांगितल्या. अच्छी है आइडियाज. उत्तमचंद बोला. लेकिन अपने को कहानी ऐसी चाहिए कि जो चले. क्या कहते आप मराठी में? चालणारी गोष्ट पाहिजे. मला ती मागणी तोंडपाठच होती. हां चालणारी. चचा उच्चारामधला च सारखा करीत उत्तमचंद मग मराठीतच बोलू लागला. आम्हाला फिल्ममधलं काही ज्ञान नाही. आमची बायडी आहे मराठन. त्यांना हौस की फिल्म बनवावी. बायकोच्या लवसाठी पैसा बर्बाद नाही झाला पाहिजे. काय तर एखादी चालणारी गोष्ट द्या. तुम्ही सांगितले ते सब क्लासिक आहे. चालणार म्हणजे नाच गाणा कॉमिक काय जे खपते ते विकला पाहिजे. काय. माझ्या डोक्यातला पांगळा संताप धडपडू लागला होता. चालणाऱ्या गोष्टी मागणाऱ्या निर्मात्यांना मी हमखास नकार देत आलो होतो. आता तो नकार ओठातून बाहेर पडू शकत नव्हता.
त्याचे बीज मात्र मेलेले नव्हते. तो नकार आतल्या आतच झाकळून राहिला. चालणारी गोष्ट. मी स्वतःशीच पुटपुटल्यासारखा पुटपुटलो. एवढ्यात मोटारचा हॉर्न वाजला. लो, मालकन भी आ गई, उत्तमचंद उठत म्हणाला. मला बरे वाटले. त्या परभाषिक व्यापारी माणसाची बायको मराठी होती. चित्रपट काढण्याची हौस तिची होती. तिला कदाचित माझ्या कथा बीजांचे मोल समजेल हा एक आधार मला लाभला. आईये, उत्तमचंद म्हणाला. एक उंच सडपातळ नकशिकांत नटलेली रंगीत ओठांची तरुणी मुरडत मुरडत बैठकीकडे येऊ लागली. तिच्या अंगावर कसले तरी झुळझुळीत चकाकी मारणारे पारदर्शक पातळ होते. वक्षस्थळाचा विस्तार थोडा अधिकच असल्यासारखा वाटत होता. शेठजीच्या त्या मराठी कुटुंबाशी ओळख करून घ्यावी म्हणून मी उभा राहिलो. ती किंचित पुढे आली. अवेरीस डोळ्यावर चढलेले गॉगल्स तिने काढले आणि माझ्या सर्वांगातून विजेची लहर वाकडी तिकडी वळणे घेत मुक्यानेच कडकडाट करीत निघून गेली. ते डोळे मी पूर्वी पाहिलेले होते. उत्तमचंदची ती मराठी पत्नी म्हणजे सरला जोशीच होती. मला थांबवलेच नाही. आपण काय करतो आहोत याचे भानच मला राहिले नाही. शेठजीला उद्देशून मी म्हणालो, शेठजी, चालणारी गोष्ट मी लिहू शकणार नाही. आणि मी निघालो. मागे वळून देखील पाहिले नाही. मला वाटते शेठजी पाठीमागून ओरडला, गाडी लेके जाइए. मी थांबलोच नाही. त्या वैभवशाली आवारातून बाहेर पडलो. घामाघूम होऊन बाहेर पडलो. माझी कानशिले ताड ताड उडू लागली होती. तोंडात शुष्कता आली होती. सकाळची उन्हे दुपारी व्हावीत तितकी कडक झाली होती. त्या उन्हातून तशा अवस्थेतच मी झपाझप चालू लागलो. मेंदूतले चक्र जोराने फिरू लागले. कुठून तरी एक विलक्षण आवाज बजावल्यासारख्या स्वरात मला आणखी तापू लागला. मी चालत होतो. तो बोलत होता, चूक केलीस. त्याला आवडेल तसे लिहिले असतेस तर पैसा मिळाला असता. या स्वभावाने भिकारी झालास. चालणाऱ्या गोष्टी चित्रित केल्याशिवाय त्यांचे तरी कसे चालणार. ती सरला जोशी कोण होती आणि कोण झाली. त्याला आवडेल ते तिने केलं. त्याच्या दृष्टीने तिच्याजवळ एकच चालणारी गोष्ट होती, तिचे यौवन. त्याने ती गोष्ट मागितली, तिने दिली. ती आज वैभवात आहे ना. नकशिकांत दागिन्याने नटली होती. मोटारीतून हिंडते ती, पाहिलेस ना. मी क्षणकाल थांबलो. त्या आवाजाला त्याचे मनगट धरून थांबविला. खाली येऊन मुक्यानेच ओरडलो, सरला जोशीचा उल्लेख उत्तमचंद आपली पत्नी म्हणून करीत होता. पण ती त्याची पत्नी आहे का. नाही, नसणारच. ती रखेली असली पाहिजे, रखेली. तसल्या जळत्या उन्हात 2-2.5 मैल अंतर तोडले मी. घरी पोचलो तेव्हा मूर्छा आल्यासारखी झाली. वरांड्यातल्या खुर्चीत मी कसे बसे स्वतःला फेकून दिले. डोळ्यांना अंधेरी आली होती. ते अर्धवट किलकिले होते. दिसले की भास झाला कोण जाणे. समोरचे फाटक उघडले गेले. एक मुलगी आणि तिचा छोटा भाऊ दोघे आत आली. ती मुलगी हळूहळू पायऱ्या चढून वर आली. रंगाने ती काळी सावळीच होती. तिची उंची जरा अधिकच वाटली, पण तिचे डोळे छान होते. मुद्रा मात्र फिकटलेली होती. अंगावरचे पातळ जुनाट दिसले. त्याचा रंगही साजरा नव्हता. फिक्या पोपटी रंगावर वेड्यासारख्या काळ्या रेघा रेखलेल्या होत्या. तिच्या गळ्याचे हाड तिच्या डोळ्यांइतकंच ठळकपणे डोळ्यात भरल्यासारखं वाटत होतं. तिच्या वयाच्या मानाने तिच्या वक्षस्थळांची वाढ अधिक झाल्याचे मला उगीचच जाणवले. तो मगाचा आवाज एकदम माझ्या कानाशी ओरडला, चालणारी गोष्ट, चालणारी गोष्ट.
मी एक दीर्घ निश्वास सोडला. डोळे घट्ट मिटून घेतलं. तो आवाज थांबता थांबेना. ते दृश्यही डोळ्यांपुढून हलता हलेना. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 11 वाजता एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.